तर काय म्हणता मंडळी, मी तुमचा आपला कार्तिक आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता सीन असं आहे की पाऊस खूप पडलेला आहे काल रात्री आणि काल सकाळी पण ऍज ऑलवेज. आणि आता सीन असं आहे की आज आपण उद्या जाणार आहोत सकाळी गावी जनशताब्दीने. ट्रेन तिकीट वगैरे सगळं बुक झालेलं आहे तसं बघायला गेलं तर. आणि आता चाललोय जिमला, जेणेकरून मला ठाण्याला जायचंय काहीतरी सामान घ्यायला, प्लस मोबाईलला हे बॅक, कॅमेरा ग्लास आणि ते सगळं काही करायला जायचंय. आणि प्लस थोड्याशा वस्तू पण घ्यायच्या गावाला जायला. तर मग त्यासाठी आत्ताच जाऊन येतो जिमला, नाही तर मी जनरली दुपारचा तुम्हाला माहिती आहे. तर हा, मग चला जाऊया जिमला, नंतर भेटूया तुम्हाला. मित्रांनो, आता मी जिम मधून आलेलो आहे आणि चाललो आहे ठाण्याला. हे बघा, पप्पा गाडी काढतायत जायला. चला तर मग जाऊया. पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो. मी आता चाललोय सध्या कुमार मध्ये. पप्पांना ना टी शर्ट वगैरे बघायचे होते थोडे, म्हणजे एक दोन टी शर्ट घेतो जरा, कारण डेली यूज साठी त्यांच्याकडे आहेत, पण घरात घालण्यासारखे म्हणजे बाहेर जाण्यासारखे, म्हणजे नॉर्मली आपण घालतो ना चांगले, तसे नाही. तर आता थोडे बघतो मी त्यांच्यासाठी भेटतील तर चांगल्यापैकी. आणि आता बघूया पुढे कसं काय होतात. तर मित्रांनो, एक टी शर्ट घेतला बिकॉज जसं मी तुम्हाला सांगितलं, पप्पांना युजला नव्हतं बाहेर घालून जायला. म्हणजे घरातल्या घरात चांगले टी शर्ट आहेत तसे, पण बोलतात ना जुने झाल्यावर तरी वाटतं ते घालायचं, तसं घालायचं होतं. आणि अं, आता आपल्या फोनला कव्हर घेतला, कारण हे कव्हर तुम्हाला दाखवतो मी. हे कव्हर आठ आठ दिवस नाही झाले माझ्या मोबाईलला, अजून 21 ला घेतलेला, आज आहे 29. येल्लो झालंय पूर्ण. तर मग अँटी येलो कव्हर असतं ना, म्हणजे जे येलो पडत नाही, ते घेतलंय कव्हर आता सध्या. आणि कॅमेरा ग्लासला, कॅमेराला हे लावून घेतलं प्रोटेक्टर. आणि बॅकला ते स्क्रॅचेस, अँटी स्क्रॅचेसचे कार्ड लावून घेतला. तेवढं काम करून घेतलं सगळं. आणि आणखी एक कव्हर घेतलाय विवो, दाखवतो तुम्हाला मी. सॉरी, विवो X200 FE चा कव्हर आहे. मामाच्या फोनचं. त्यांनी पण 2 दिवस झाले फोन घेतलाय, पण तो गावी आहे आणि गावाला जास्त चांगले कव्हर भेटत नाही, त्यामुळे त्यांनी सांगितलं कव्हर घेऊन येतो. कव्हर घेऊन चाललोय, म्हणजे कव्हर घेतलाय. मी तुम्हाला इन अँड आउट सगळं सांगतो, म्हणजे विचार करा. तुम्ही बोललो असाल आता काय सांगतोय, 400-500 रुपयाच्या गोष्टी सांगतोय. डेली ब्लॉगिंग यालाच बोलतात. आणि ही आहे आपल्या पप्पांची रिक्षा. तर आता असं काहीतरी सीन आहे. अं, आणि बघूया आता पुढे कसं काय होतं. आणि पाऊस परत चालू झालाय, मगापासून पाऊस नव्हता जरा पण. आता पाऊस सुरू झालेला आहे. अरे यार, एवढी लाईट. हा, हे बघा, पाऊस सुरू झालेला आहे. लोक छत्र्यांमध्ये आहेत आणि आपण सेफ आहोत. मी बाहेर पडलो ना तेव्हापासून पाऊस नव्हता जरा पण. आता जसा रिक्षेत आलोय तसा लगेच पाऊस सुरू झालाय. म्हणजे लक असतं नाही, ते लक मला ह्याच गोष्टीसाठी साथ देते. युट्यूब व्हिडिओ कधी व्हायरल होणार नाही माझे, म्हणजे जनरली झाल्यात एक दोन व्हिडिओ व्हायरल, पण स्टील. आपल्या पप्पांनी सामान थोडंफार घेऊन जायचंय ना गावी. काय बोला? 4 पुढे आणले मिठाईचे. आणि लाडू करता ना, हाताने तू घेऊन जातो. हा,
ते टी शर्ट बघा ना. राहू दे, आता नाही मी बोलत, मला काय म्हणतो तर मी पुढच्या गाडीत जाऊ का थांबू? थांब ना, तुम्ही येणार आहे डायरेक्ट, आता घरी येणार आहे? घरी नाही, तुला सोडून मग अजून एक trip मार. अजून काय म्हणा एवढं लवकर काय पावणे 3 झाले. एक trip मार ना अजून. होईल का पण? ऑनेस्टली सांगू, आता मला काहीच फरक पडत नाही यांच्याशी. म्हणजे कोण माझ्याबद्दल काय बोलतंय, मी काय दाखवतोय काय नाही दाखवतोय, त्याच्याबद्दल मला काय येत फरक नाही पडत. बिकॉज बोलणारे बोलतील नंतर. जर देवाच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपेने आपण जर फेमस झालो, तर मग नंतर हीच लोक उद्या येऊन बोलणार की हा माझा फ्रेंड होता, हे होता, ते होता, ब्ला 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 ब्ला. त्याच्यामुळे मी आता भीती वाटत नाही मला पहिल्यासारखी की कसा बोलू, काय बोलू, हे ते म्हणून मी कॉन्फिडेंटली तुमच्यासमोर आता बोलतोय मस्तपैकी. तर दॅट इज द मेन थिंग इन कॉन्टेंट क्रिएशन. लाज सोडावी लागते, लाजेला खाऊन टाकावं लागतं, घेऊन टाकावं लागतं. अं, आणि गावाला पण मजा येणार आहे. तुम्हाला 3 तरी ब्लॉग बघायला भेटतील माझ्या अंदाजे, कारण मी 3 ते 4 दिवस आम्ही लोक राहणार आहे तिथे स्टे साठी. आणि एक थिंग, 2 दिवस मामाकडे जाणार आहे, माझ्या मामाकडे. आणि 2 दिवस पप्पांच्या मामाकडे जाणार आहे. जर तुम्ही माझी मागची व्हिडिओ बघितली असेल तर तुम्हाला माहिती असेल, मागची व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बघितली असेल, याच्या आधीची व्हिडिओ जर बघितली असेल तर तुम्हाला माहिती असेल, त्यांनी स्टोऱ्या सांगितलेल्या, सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या, त्या तुम्हाला दाखवायच्या आहेत. आणि रिअल मध्ये ते सुद्धा, म्हणजे त्या गोष्टी कशा घडल्या, कुठे घडल्या, ते सगळं तुम्हाला दाखवायचं आहे. तर त्याच्यामुळे. आणि त्यांची मावशी आहे, त्यांना पण भेटायचे जाऊन. बरीच वर्ष झाली ते गेले नाहीत, त्याच्यामुळे त्यांना जायचंय. तर 2 दिवस इथे, आणि म्हणजे माझ्या मामाकडे, आणि 2 दिवस पप्पांच्या मामाकडे जायचे. आणि तुम्हाला सांगतो एक सीन काय झाला, मेजर सीन झाला तुम्हाला सांगतो. आम्ही जाणार आहे दसऱ्याला, बरोबर. आम्ही जाणार होतो दसऱ्याला. पण काय सीन झाला, आम्ही तिकीट काढलेली 30 तारीखची, म्हणजे कधीची उद्याची तिकीट काढली. उद्याची जनशताब्दीची सकाळची तिकीट काढले. आम्हाला वाटले आमचा धनगरांचा दसरा आदल्या दिवशी असतो. मग आम्हाला वाटलं 2 तारीखला दसरा आहे, तर मग 1 तारखेला असणार. आणि त्याच्या आदल्या दिवशी हे काढतात, तोरणं बांधतात. तर मग आम्हाला वाटलं ते 30 तारखेला बांधणार, पण ते ऍक्च्युअल मध्ये बांधणार आहेत आज. ते आम्हाला 3-4 दिवसापूर्वीच समजलं. तर मग म्हटलं काय करायचं, काय करायचं, काय करायचं. म्हटलं जाऊया आता 30 तारखेला जाऊया, आणि बघूया कसं काय होतं. पाट्या वगैरे बाहेर काढताना मी कधी ते असेल, त्याच्यामुळे तुम्हाला ते बघायलाच भेटेल, त्याबद्दल काही विषयच नाही. आणि आणि एक विषय आहे की ते हा आमचा धनगरांचा गच्चा नृत्यही तुम्हाला बघायला भेटेल. माझ्या चॅनलवर अपलोड आहे वाटतं, तुम्ही जाऊन माझ्या मागचा व्हिडिओ बघू शकता. मी मागच्या वर्षी टाकला होता, जेव्हा गावी होतो मी तेव्हा. मित्रांनो, पाऊस एवढा खोटा आहे ना, मी जेव्हा घरात होतो तेव्हा लागत नव्हता. मगाशी मी बोलत होतो मी लकी आहे, आणि आता मी अनलकी झालोय बघा. फुल पाऊस चालू आहे, आणि फुल छत्री उडेल या मार्गावरच आहे आता सध्या. आणि मी आता चाललोय डीमार्टला थोड्याफार गोष्टी आणायला. तर भीती पण वाटते, भले फोन वॉटर रेजिस्टंट असला तरी. हद्दीच्या बाहेर पाऊस लागतोय. व्ह्यू चांगला झालाय, पण हद्दीच्या बाहेर पाऊस लागतोय. आणि हे बघा, पूर्ण पाऊस लागतोय, फटे पाऊस लागतोय, असा विषय झालाय आता सध्या. तर जाऊया आता डीमार्ट मध्ये आतमध्ये. आलोय मित्रांनो, सामान घेतलेलं आहे हे बघा, फुल भरून. डीमार्टला यायचं ना, तर 3:30-4च्या आसपास या, कारण तेव्हा गर्दी नसते अजिबात, म्हणजे लगेच बाहेर येतो. आणि छोटं मोठं सामान असले की काय वाटत पण नाही. आणि फोन आणि एका हातात शूट करणं खूप कठीण होऊन जातं मित्रांनो. दॅट इज द स्ट्रगल भाई, ऍक्च्युली. हे बघा, तर मित्रांनो आता जातोय सध्या रिक्षा जाग्यावर लावायला. म्हणजे आपली जनरली जागा ही असते, तुम्हाला माहिती असेल तर.
आणि पण आता नवरात्री चालू असल्यामुळे आपण मंदिराच्या समोर गाडी लावू शकत नाही, कारण पाया पडायला लोक येतात. तर त्यामुळे सेफली जागा म्हणजे रात्रीची लावतो, पण हे लावू शकत नाही, दिवसा लावू शकत नाही. मग त्याच्यामुळे आपण लावणार आहोत दुसरीकडे एकदम सेफ जागेवर, जेणेकरून 3-4 दिवस आपली गाडी एकदम सेफ राहावी. तर त्यासाठी चाललंय आता गाडी घेऊन, म्हणजे स्कूटी घेऊन. पप्पा पुढे वाट बघतात आपली रिक्षा घेऊन. तर मग ते मग नंतर माझ्यासोबत स्कूटीवर येतील. तर चला जाऊया. गाय होती त्या दिवशी, पण याच्यापेक्षा तगडी गाय होती एकदम. तिने शिंग मारलेली आपल्या गाडीला. मित्रांनो, आपली गाडी आता पार्क होईल. पप्पा आहेत. हा, पप्पा तिथे उभे आहेत आता, लावतील सेफली जागा. जेव्हा आम्ही गाडी आणायला येऊ तेव्हा तुम्हाला रिव्हील करू, सांगणार तेव्हा कुठे गाडी लावलेली, काय केलेलं, सगळं काय. अं, तर अशा प्रकारे सगळं आहे काही. आणि वाईड अँगल जेव्हा तुम्हाला जास्त वाईड दिसत असेल, मित्रांनो लावलेली आहे जागेवर गाडी. हे बघा, पूर्ण ही साईड रिक्षानेच भरलेली असते जशी बघायला गेलं तर. आपण आहोत आपल्या गाडीसोबत त्यांना घेऊन जायला. तर बघूया पुढे कसं काय होतं आता. उभी कर रे स्टँड वर. केली आहे उभी. नाही नाही जरा उभी कर. डबल स्टँड. डिक्की खोल ना, डिक्की खोल ना. हा डिक्की खोलतो. आता मी बसणार मागे मित्रांनो, कारण सीट पण पकडायची आहे. कुत्र्यांची भीती असते जास्त करून इथे. म्हणजे फाडतील बिडतील म्हणून आम्ही डायरेक्ट सीटच घेऊन चाललोय. बाकी रिक्षा इकडेच असेल. आणि आता पप्पा चालवणार गाडी, मी बसणार त्यांच्या मागे, कारण मला येताना पण शूट करायला भेटलं नाही. तर आता शूट करूया थोडेसे सिनेमॅटिक्स. ओके, मी पकडून बसतो, म्हणजे प्रॉपर जमल. पायावरती पकडलीस तरी चालेल. ही बस, ही तिकडे पुढे ठेवा, नाही तर मग खाली ठेवा, नाही तर मी ह्याच्यावर बसतो या बारक्या सीटवर आणि ही पकडतो. कशी पकडणार आय डोंट नो, बट स्टील वी आर गोइंग टू सिट ऑन. काढून यायला पाहिजे. पकडणार कशी आता? मोबाईल कशाच काढलाय? मोबाईल ठेवला. चला घरी गेल्यावर भेटू तुम्हाला आता. गाडी काढायला परत तिथंच लावायला सांगितलं. फक्त एक दिवसाला प्रॉब्लेम आहे दुसऱ्याला. एवढं मित्रांनो कसं पकडलंय आम्ही. पैसे पेड केला जुगाड. माझ्याकडे बाकी सांभाळून घ्यावं लागेल, फोटो काढून घ्यावं लागेल. पूर्ण पॅन्टची वाट लागली, पूर्ण चिपकून बसलोय 2 दगडी ठेवल्या सीटवर एकदम. मित्रांनो किती मस्त वाटतंय ते बघा, एकदम लाइटिंग 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 लाइटिंग. ठाण्याला काहीतरी काम आहे त्याच्यामुळे जाऊया. रात्रीच्या तलावपालीचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला मी. ओके.